आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। सुनेत्रा पवारांसोबत पार्थ आणि जय पवार हे देखील या महत्त्वाच्या बैठकीसाठी पटेलांच्या निवासस्थानी पोहोचलेत। पक्षातल्या घडामोडी आणि माध्यमांमधल्या चर्चा यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची देखील चर्चा आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय अपडेट्स आहेत याबाबत? प्रमुख नेत्रा पटेल आणि करण्यामध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्या प्रत्येक क्षणाक्षणाला वेगळी वळणं घेत आहेत। आतापर्यंत हे नाकारलं जात होतं की प्रफुल्ल पटेल नाराज असावेत किंवा त्यांचं पदभार काढून घेण्यात आलेला आहे का, पण आज दुपारी अचानक पार्थ पवार यांनी एक्सपोज केली आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या विषयीच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं। परंतु त्यांनी हे सांगितलं नाही की प्रफुल्ल पटेलच कार्यकारी अध्यक्ष आहेत का किंवा त्यांचं पद नेमकं काय असणार आहे नव्या पक्षात। त्यानंतर आता प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी दिल्लीतील सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। सुनेत्रा पवार आज दिल्लीत आल्या होत्या। दिल्लीतल्या संसद भवनामध्ये त्या गेल्या होत्या। त्यावेळी प्रफुल्ल पटेल जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते दिल्लीत होते, परंतु त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेते आलेले असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल कुठेही आले नाहीत। त्यामुळे त्यांनी त्यांची नाराजगी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे दाखवली आणि त्या नाराजगीची दखल आता सुनेत्रा पवारांनी घेऊन त्यांना भेटायला गेलेल्या आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतोय। आणि जर ते नाराज होते तर नाराज असण्याचं कारण काय आणि काय असं घडलं की ज्यामुळे सुनेत्रा पवारांना प्रफुल्ल पटेलांची किंवा मनधरणी करावी लागते किंवा दुसऱ्या बाजूला मुळातच सुनेत्रा पवारांना आपला दिल्ली दौरा स्वतंत्रपणे एकटा करावा लागला। जे दिल्लीतील त्यांचे प्रमुख नेते ते कोणीही त्यात फिरकले नाहीत। तर हे देखील का घडलं, या सर्व प्रश्नांना हळूहळू उत्तर मिळतील मला असं वाटतं, जशी याची वस्तुस्थिती परत समोर होईल, स्पष्ट होईल तसं। परंतु सध्या मात्र एक सत्य आहे की ते खुद्द प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी आता सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। ठीक, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।